नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने आज बैंक ऑफ महाराष्ट्र जाकर अधिकारियों से चर्चा की कि किसानों को फसल बीमा नहीं मिल रहा है। किसानों ने इसके लिए बैंक में फाइल लगाई है। राज्य सरकार ने लोन के निर्देश दिए हैं, लेकिन कई बैंकों में किसानों की लोन की फाइलें लंबित है। किसानों से रिश्वत लेने के लिए इस तरह की रुकावट पैदा की जा रही है। जिले में एक बैंक द्वारा किसान का खेत गिरवी रखने और कर्ज नहीं देने पर एक किसान ने आत्महत्या कर ली। उन्होंने आगे कहा कि अगर मैनेजर पुलिस को बचाना चाहता है तो वह बचा ले, लेकिन हम उसे नहीं छोड़ेंगे। शिवसेना 8 दिन बाद जिले में बैंक के सामने प्रदर्शन करेगी और जितनी फाइलें पेंडिंग है उतने जूते बैंक मैनेजर को मारेंगे। हे पहा, शेतकऱ्यांनी कर्जासाठी फाईल्स प्रस्ताव बँकेत सबमिट केलेले आहे मेजॉरिटीने। सरकारने टार्गेट सुद्धा सूचना सुद्धा बँकांना दिलेल्या आहे। पैसा सरकारचा आहे। असं असताना बँकेमध्ये फाईल पेंडन्सी हा प्रकार मोठा आहे। माझ्या शेजारी एक उदाहरण, या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली पिंपळखुट्याच्या। 4 महिने मॉर्गेज करून घेतली यांची प्रॉपर्टी। 4 महिन्यांनी 1 लाख रुपये मागणी केली, 9,18,000 रुपये कर्ज होतं, ते 1 लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करेल अशा प्रकारचं शिंदे नामक अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्याला तर शोधतोय आम्ही, पोलिसांना त्याला वाचवायचं तर वाचवा, पण त्याला सोडणार नाही, मी तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतो। परंतु अशा पद्धतीनं फाईल पेंडन्सी म्हणजे भ्रष्टाचार आहे। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, इथं मी लीड बँकेत आलेलो आहे। फाईल पेंडन्सी म्हणजे तुझं कर्ज मंजूर करतो, काहीतरी चिरीमिरी दे, 5,000 दे, 10,000 दे, 15,000 दे, तर कर्ज मंजूर करतो। अशा प्रकारे मुळे फाईल, कारण मॅनेजरच्या घरून पैसे जात नाही, हे सरकारचा पैसा आहे आणि हे मंजूर केलं पाहिजे। नाही मंजूर करता 1 मिनिटात फाईल रिजेक्ट करा ना तुम्ही। शेतकऱ्याची ठेवता कशाला पेंडिंग? मग तो आशेवर राहतो, ही ह्या फाईल बँकेतून रिजेक्ट झालं तर दुसऱ्या बँकेत प्रपोजल दिलं, नाही तर अन्य काही आहे त्याला सावकाराचे दारात आहेच आत्महत्या त्याच्या 5वीला पुजलेली। परंतु बँकेच्या मॅनेजरची ही एक काम करण्याची अशी प्रकारची सिस्टीम आहे। प्रकरण आल्यानंतर मी सगळ्या मॅनेजरला नाही बोलत, परंतु मेजॉरिटी मॅनेजर्स अशा पद्धतीनं वागतात। पैसे दिल्याशिवाय, चिरमिरी दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो, कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे। मला त्यांनी सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा 1 आठवड्याची मुदत त्यांना दिलेली। 1 आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहे, शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल। जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके, जेवढ्या नामंजूर किंवा बाजूला पेंडिंग तेवढे जोरे त्या मॅनेजरला मारायचे। अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार। काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या, टीका व्हायची होऊन जाऊ द्या, पण शेतकऱ्यासाठी हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल। तर माननीय दानवे साहेबांनी आणि सोबत आलेले जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांनी जे जे आज मुद्दे उपस्थित केलेले आहेत, इंडियन बँक शेंद्रे शाखेचा जो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेला आहे, त्यासोबत विविध शाखांमध्ये जे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असेल, PM किसान, ठिबक अनुदान किंवा मनरेगाचे पैसे आणि क्रॉप लोन पेंडन्सी, या तिन्ही मुद्द्यांवरती लीड बँक मॅनेजर म्हणून किंवा लीड बँकेकडून योग्य ती कारवाई नजीकच्या काळात केली जाईल। त्यासोबतच ह्या वर्षीचं जे काही क्रॉप लोनचं टार्गेट आहे, मागच्या वर्षी साधारण 2250 कोटीपैकी 2090 कोटीचं कर्ज वाटप करून आपण 90% अचिव्हमेंट केली आणि ह्यावर्षी आपण वाढीव आणखीन 150 कोटीचं 2400 करोड रुपयाचं टार्गेट घेतलंय। 1553 कोटी खरीपचं आपलं टार्गेट आहे आणि साधारण 37-40% आपलं वाटप झालं। तरी आम्ही साधारण 10 ते 15 जूनपर्यंत सर्व शाखांना इन्स्ट्रक्शन देऊन, सूचना देऊन ज्या काही पेंडिंग फाईली शेतकऱ्यांच्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी 7 दिवसाच्या आत मंजूर कराव्या किंवा मंजूर होण्यासारख्या नसतील तर काय कारण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत लेखी स्वरूपात किंवा शाखेत बोलून त्यांना कळवाव्या, अशा प्रकारच्या सूचना जातील। आणि नजीकच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व जेवढे काही डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्स असतील बँकांचे, त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग करून त्यांना सेन्सिटायझेशन करण्यात येईल की तुम्ही 7 दिवसाच्या वरती कोणत्याच प्रकारची फाईल, क्रॉप लोन असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, ही पेंडिंग ठेवायची। त्याच्या आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने परत एकदा सर्व शाखांना, बँकांना सूचना दिल्या जातील। नागपुर समय, गली से दिल्ली तक।